आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 5 टप्प्यांमधल्या मतदारांचा अंतिम आकडा निवडणूक आयोगानं आज प्रसिद्ध केला. मतदानाची आकडेवारी आधीपासूनच उमेदवारांकडे असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं. या 5 टप्प्यांमध्ये 50,72,00,000पेक्षा जास्त मतदारांनी आपला हक्क बजावल्याचंही आयोगानं नमूद केलं. मतदानाची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात कोणताही विलंब होत नसल्याचं, तसंच प्रत्येक टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी सकाळी 9:30 वाजल्यापासून व्होटर टर्नआउट या ॲपवर ही माहिती उपलब्ध असल्याचंही आयोगानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. छत्तीसगडच्या बेमेटारा येथील दारुगोळा कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसंच या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं असून प्रशासनाकडून मृतांची अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. या स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं 17 मे रोजी संपलेल्या आठवड्यात $4.549 अब्ज वाढ नोंदवत $648.7 अब्जच्या नव्या सार्वकालिक उच्चांकावर झेप घेतली आहे. परकीय चलनातल्या वाढीचा हा सलग 3रा आठवडा आहे. 77व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री अनसुया सेनगुप्ता यांना मिळाला. कान चित्रपट महोत्सवात हा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. बल्गेरियाचे चित्रकर्मी बोजानोव्ह यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या द शेमलेस या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सेनगुप्ता यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी 14 जूनला गो ब देवल स्मृती पुरस्कारांचं आयोजन करण्यात येतं. या पुरस्कारांसोबतच प्रतिवर्षी व्यावसायिक आणि प्रायोगिक मराठी रंगभूमीवरील सर्व विभागातील कलावंत, तंत्रज्ञ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. यावर्षी व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार संकर्षण कराडे यांना, नाटक नियम व अटी लागू यांना, तर मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक दिग्दर्शकाचा पुरस्कार चंद्रकांत कुलकर्णी यांना घोषित झाला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.